तब्येतीची विचारपूस केली म्हणून पवारांनी मोदींचे आभार मानले। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सुप्रिया सुळे यांच्याकडे शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस करण्यात आली। परदेशात गेलेल्या खासदारांकडूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परदेशवारी संदर्भात देखील माहिती देण्यात आली आहे। चला पुढे सर इकडे तुमच्या तब्येतीची चौकशी केली पंतप्रधानांनी। ठीक आहे, आभारी आहे। पवार साहेब, मान्सून पाऊस जोरात झाला, मात्र मान्सून सुरू झाल्यापासून अद्याप पाऊस नाही। खरीपाच्या पेरणी आता फळंत, काय वाटतंय? असं हवामान खात्याची जी माहिती आहे ती माहिती चांगली आहे। म्हणजे जरी उशीर झाला तरी चिंता करायचं कारण नाही असा त्यांचा निश्चयच। आणि अलीकडचा अनुभव ते जे सांगतात त्याच्यात वास्तवता खूप आहे। एकूणच काल राष्ट्रवादीचं अधिवेशन पार पडलं, त्यात प्रदेशाध्यक्ष नवीन नेमण्याच्या चर्चा सुरू झाल्या आणि काही नावं सुद्धा समोर येत आहेत। कधी मिळेल असं त्यांनी स्वतः सुचवले की मी 8 वर्ष जबाबदारी नव्या पिढीला प्रोत्साहित करा, हे त्यांनी सांगितलं। तर बघूया, बाकी त्यांची चर्चा करू। एचडीबीटी कॉटनला बंदी आहे राज्यात, एचडीबीटी कॉटनला बंदी आहे राज्यात आणि शेतकरी परवानगी मागतो। एचडीबीटी कॉटन असं आहे की ट्रान्सजेनिक कॉटन याला सुप्रीम कोर्टाने बंदी घातली। मी शेतीमंत्री होतो त्यावेळी हा निकाल झाला दुर्दैवानं, आणि सुप्रीम कोर्टात गेलो। सुप्रीम कोर्टाने आमच्या विरुद्ध, म्हणजे भारत सरकारच्या विरुद्ध निर्णय दिला। तो निर्णयाचे बदलायला तयार नाही, त्यामुळे आता अडचणी येत। तर तब्येतीची विचारपूस केली म्हणून पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानलेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मी आभारी आहे असं शरद पवार म्हणाले।